नमस्कार. लोणचं कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे लोणचं झालेलं आहे. बाजारामधनं कच्च्या कैऱ्या घेतल्या आणि त्याचे फोडी करून घेतल्या. फोडी फॅन खाली सुकवायला ठेवायचं आहे. फोडी छान सुकलेल्या आहेत त्या आपण काढून घेणार आहे. त्यामध्ये हळद, मीठ हे टाकून आपण एकजीव करून घेणार आहे. एकजीव झाल्यानंतर रात्रभर आपण झाकण लावून ठेवून टाकणार आहे. शकता मिठाचं पाणी सुटलेलं आहे. आता आपण हे पुन्हा सुकवायला घेणार आहे. एका सुती कापडावर एक एक फोडी छान सुकून घ्यायचं आहे. एक किलो कैऱ्यांचं लोणचं करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहे. 200 ग्रॅम तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे. मोहरी घेतली आहे छोटी वाटी. त्यानंतर ते छान परतून घ्यायचं आहे. करपून घ्यायचं नाही, हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. हे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल. पण लोणचं मसाल्याचे पाकिट वापरणार आहे. त्यासाठी काही जण हे खडे मसाले टाकतात, काही जण नाही टाकत. मसाले मिक्सर करून घेतलेले आहे ते आपण कैरीच्या फोडीमध्ये टाकून घेऊया. किलो लोणचेसाठी आपण हा लोणचा मसाला वापरणार आहे. पूर्ण पाकिट टाकून देणार आहे. त्यानंतरून 100 ते 150 ग्रॅम आपण मीठ टाकून घेणार आहे. दोनशे ग्रॅम तेल आपण गरम करून घेतलेलं आहे. ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. ते पूर्णपणे थंड झालं नंतरूनच आपण तेल टाकून घेणार आहे. पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. काही जण असे म्हणतात की लोणचं बनवणं खूप अवघड आहे, पण काही अवघड नाही. अगदी सोपी असं रेसिपी आहे. तुम्ही घरच्या घरी बनवा. पहा तुम्ही किती छान असे लोणचं झालेलं आहे. हे लोणचं आपण सुती कापडाने झाकून ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी बरणीत आपण भरून घेणार आहे. लोणचं बरणीत टाकल्यानंतरून 15 दिवस तरी लोणचेला हलवून घ्यायचं आहे. म्हणजे लोणचेला बुरशी येणार नाही. तुम्ही पाहू शकता लोणचेचा कलर अगदी सुंदर आलेला आहे. छान असा आलेला आहे.